हो. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी माझे नाव मुरलीधर देवराम पाटील, चिनावल श्री कुंदकेश्वर महादेव मंदिर, महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील चिनाल गावातील रहिवासी आहे. आमच्या गावात पुरातन काळचे सन 1937 सालचे श्री कुंदकेश्वर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मी चिनावल गावातील रहिवासी असून माझे नाव कैलास पन्नालाल वाणी असून मी पहिल्यापासून त्या गावात राहतो. आणि हे जे मंदिर आहे हे फार पुरातन मंदिर आहे आणि त्या मंदिराचा 1937 सालचं मंदिर असल्यामुळे त्याचा जीर्णोद्धार करणे अति महत्त्वाचे होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने ते मंदिर पाडण्यात आले व त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशीतील लोकांनी मदत करण्यासाठी सर्वांनी हातभार लावलेला आहे. परंतु ते जे मंदिर आहे ते मंदिर अपूर्ण राहिलेलं आहे. असून ते मंदिर पूर्ण करण्याकरता अजूनही आम्हाला पंचक्रोशीत फिरावं लागेल आणि तिथं लोकांकडून वर्गणी कोणी मदत करेल त्या कोणत्याही प्रकारे जर कोणी मदत केली, आम्हाला कोणत्याही स्वरूपात जरी मदत केली तरी ते आम्ही घेण्यास तयार आहे. आणि त्याप्रमाणे ते अर्ध झालेलं मंदिर जे आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि सर्व ग्रामस्थांकडून आणि पंचक्रोशीतील लोकांकडून आम्हाला मदत मिळेल या आशेने मी आपणा सर्वांना विनंती करत आहे. असून प्रदीप मिश्रा यांचे महादेवाबद्दल जे प्रवचन चालू असते किंवा त्यांच्या ज्या कथा चालू असतात महादेवाबद्दल किंवा शिव महापुराण चालू असते, त्यामुळे सर्व पंचक्रोशीतील लोक महादेवाच्या मंदिरामध्ये जाण्याकरता सुरुवात झाली. आणि हे जे आमच्या गावातील जे मंदिर आहे हे फार पुरातन असल्या कारणामुळे याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. परंतु आता हे प्रदीप मिश्रामुळे हे मंदिर जे आहे हे याच्याकडे लोक भक्त वाढले याचे आणि सगळ्या ग्रामस्थांचं आणि पंचक्रोशीतील लोकांचं या मंदिराकडे लक्ष गेलं आणि त्यामुळे याचा आम्ही शेवटी लोकांनी जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे आता आम्ही जीर्णोद्धार करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते अर्धवट राहिलेलं आहे अजून. त्याच्यामुळे जेवढी लोकांकडून मदत होईल ते आम्ही मदत घेण्यास तयार आहे. आणि त्यामुळे आणि दरवर्षी या ठिकाणी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीनंतर इथे भंडारा होतो. यात विशेष सांगायचं असं म्हणजे हे जे मंदिर आहे हे 1937 सालाचं मंदिर आहे. त्यावेळेस आपल्या भारतामध्ये इंग्रज लोक होते, तर त्यावेळेस आपण इंग्रजांच्या अधीन होतो. त्यावेळेस या ठिकाणी एक इंग्रज महिला जी होती ती महिला या मंदिराचा तिला साक्षात्कार झाला होता. त्यामुळे या मंदिरामध्ये तिथे सेवा करत होती. ती इंग्रज महिला होती, ती एक तिला काहीतरी साक्षात्कार झाला तेव्हा ती तिथे सेवा करत होती आणि त्यामुळे ती माहिती असल्या कारणामुळे आणि प्रदीप मिश्रामुळे हे मंदिर आता उजेडात आल्यामुळे या ठिकाणी आम्ही आता जीर्णोद्धार करत आहे. परंतु त्याचा अपूर्ण जीर्णोद्धार झालेला आहे. आता आम्हाला पूर्ण मंदिर मोठं उभं करायचं आहे. त्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील लोकांच्याकडून मदत मिळावी यासाठी